बाबूजी माल तालीम हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनच पाहिलं जातं. त्यामुळे इथं आलेल्याला काही असं वाटत नाही की हे कुठल्या मुस्लिम समाज आहे किंवा हिंदू समाज, असं काही नसते. सर्व धर्म समभाव या भावनेनं सर्व इथे राबतात. ज्यावेळेला इथं गणपतीची आरती होते त्या वेळेला ती आरती झाल्यानंतर दुसऱ्यांदा बाबूजी माल दर्गा, त्या दर्ग्याच्या प्रवेशद्वारावरती गणपतीची आपली मूर्ती आहे, तिथं सुद्धा ती आरती होते. जे असं कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही की दर्ग्यासमोर आरती होताना. गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र करायला ठरला त्यावेळी आम्ही 7 ते 8 मोठे कार्यकर्ते होतो. या पायरीवर बसलो आणि विचार करत बसलो. महाराजांनी म्हटलं आपल्या कारकिर्दीत मूर्ती आहे दर्ग्यावर, मग तो आपण इथं बसलो ते काय बोलणार, धाडस करूया काय. भालजी स्टुडिओमध्ये एक कारपेंटर होते नामदेवराव सुतार म्हणून, ते म्हटले तुला मी पीर बसव, मी तुला स्टेज करून देतो गणपतीला. मी या पीर पंजाच्या आमच्या घरातून पिढी जात 4थ्या पिढीत मी या पीर पंजाची सेवा करत आहे. या ठिकाणी रोज सकाळी गणपतीची आरती आणि फात्या फटण हे एकत्रित होतात. याच्यामध्ये हिंदू समाजाचे भाविक असतील किंवा मुस्लिम समाजाचे किंवा सर्वधर्मीय भाविक हे अगदी गुण्या गोविंदांनी अगदी उत्साहाने सहभागी होतात. आम्ही जी परंपरा घालून दिली त्यामध्ये आमच्या तालीम संस्थेचं नाव सर्वधर्म समभावाचा संदेश देणारी अग्रणी तालीम संस्था म्हणून ही झालेली आहे. आईकडून मी 2 कढया घेतलेल्या आहेत. ती चाळणी घ्या हातात. आता माझ्या घरी यायचं, अजून जो माझं नातं झालं की मुलगा आमचा मला कावायला आला, काय म्हणाला की काढून म्हणून तर काय ती तुझी घ्यायची नंबर घेतला. विचारते आम्हाला, म्हणजे सांगितलं गणपतीची मूर्ती अच्छा, म्हणजे गणपती एक साईडला 3 वर्ष सलग 35 वर्षात येतो उत्सव. 35 वर्षात नाही एकदा. मागं 3 वर्षापूर्वी 3 वर्ष एकत्र होता गणपती आणि पीर पीर मुसलमानचा आणि आपलं. हां तेच. किती सुंदर कल्पना आहे. नाही खरंच छान आहे, म्हणून म्हटलं ह्याचा व्हिडिओ घे. खाली हा दर्गा आहे मुसलमानाचा, आपली तालीम. त्या कंदीलवरती पण आहे बघ ना ते मिळणार नाही तुला. शिवाजी महाराजांचं मला पण गणपती उत्सव आणि हे होतात ना. पाय दुखायला मुली जास्त कोल्हापूरचे हो हिंदूच असतात जास्त. अच्छा. आणि गणेशोत्सव? गणेशोत्सव आपलीच लोक आहेत. नमस्ते नमस्ते. हम मिलने आए खास इधर. कुठून आलाय?
याची जरा माहिती सांगा, हे कधीपासून आहे असं? हे आता झाली की 125 वर्ष झाली जवळजवळ तारखेला आहे. म्हणजे आता कमानीचं काम चालू करायचं आहे, जरासं डागडुजी घ्यायचं आहे. अच्छा, आणि मग हे पीर आणि गणपती दोन्ही हे 35 वर्षातनं एकदा येते. 35 वर्षातनं एकदा. आता मागच्याच वर्षी 18, 19, 20 सलग 3 वर्ष झाली. 3 वर्ष सलग गणपती पीर एकत्र होते. गणपती आणि पीर एकत्र. छान. तुमच्यासाठी जातो ना. चालू आहे का? नाही, आम्ही ऐकलं ना तर आम्हाला असं बरं वाटलं, खूप छान वाटलं. हे म्हणजे कसं हिंदू मुस्लिम प्रतीकच आहे, ऐक्याचं प्रतीक म्हणायचं आहे. हां, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक. आणि हे मानाचा पीर आहे आपला बॉसमान. जरा काय पाया पडलं लगेच हो ना. हां. कुठं लागलं बिगलं लागलं नव्हते, कुठं काय होते जरा तिथून आलं आत माणूस ते येत पण नाही. म्हणजे ज्याला अंगात आलं कुठं काय ते माणूस आत येत पण नाही.